आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तुझ्या बहिणीचं लग्न तर कालच झालेलं ना, मग तू एकाच दिवसात परत कशी काय आलीस? स्वानंदी, काय झालं काय विचारते मी? बरं ठीक आहे, नंतर सांग. तू काही खाल्लंयस का? चेहरा बघ तुझा किती पडलाय. मला काही बी खायची इच्छा होत नाहीये खरंच. नाही, चल आपण मेस मध्ये जाऊ आणि खाऊन येऊ काहीतरी. चल. अगं खरंच नको. अगं स्वानंदी, मे बी तू ट्रॅव्हलिंगमुळे एक्झॉस्ट झाली असेल म्हणून तुला असं वाटत असेल. चल आपण काहीतरी खाऊन येऊ. अगं जेसी. स्वानंदी चल चल, मी तुझं काहीच ऐकणार नाही. चल चल स्वानंदी चल. चल. ही गावी गेली होती ना, परत कशी काय आली? अरे मुंबईचं वारं लागलं असेल म्हणून तर परत आली. ए हाय स्वानंदी, आलीस परत? म्हणजे तुझ्या मैत्रिणीला जेसीला भेटायला आलीयस की कायमची आलीयस परत? कायमची आली. तुला काय करायचंय? नन ऑफ युअर बिझनेस. शिका. अगं तिला खाऊ दे आता आणि मग तुझ्या उरलेल्या प्रश्नांची उत्तरं ती देईल. ओके. स्वानंदी, स्वानंदी काय झालं? थांब. स्वानंदी, पाणी. ए पाणी दे ना. अगं स्वानंदीला चक्कर आली. स्वानंदी, पाणी पाणी दे ना प्लीज. स्वानंदी. काय स्वानंदी? मॅम. स्वानंदी, काय झालं? परत चक्कर आली? मुलीची तब्येत दिवसेंदिवस बिघडत चालली. अरे उठ उठ स्वानंदी, उठ उठ स्वानंदी. स्वानंदी, उठू नको, उठू नको, बसून राहा. नाही, मी इथे. स्वानंदी पुन्हा चक्कर येऊन तू पडली होतीस. मी डॉक्टरांना बोलवले. आता तुझं पूर्ण चेकअप करून घेणार आहे मी. हे सारखं सारखं असं चक्कर येऊन पडणं बरोबर नाही ना. मॅम, या डॉक्टर. काय झालंय? डॉक्टर, हिला नीट तपासा. म्हणजे गेले कित्येक दिवसापासून हिला सारखी चक्कर येते. मी तर म्हणते कम्प्लीट चेकअपच करून घ्या. म्हणजे कळलं पाहिजे ना की कशामुळे हे होतंय. हो, लगेच चेक करते. थांबा डॉक्टर. काय झालं? तुम्ही नका चेक करू मला. मला माहितीये मला काय झालंय. म्हणजे काय झालंय स्वानंदी? मॅडम, तुमच्याशी एकट्यात बोलायचं होतं.
तुम्ही सगळ्या बाहेर जा प्लीज. बाहेर जा. जेसी तू थांब. काय झालं स्वानंदी? मॅडम आता जे काही मी तुम्हाला सांगणार आहे ना ते ऐकून कदाचित तुमचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. मी रात्रीच्या रात्री गावाकडनं निघून आले कारण माझ्यावर परिस्थितीच तशी आली आणि दुसरा कुठला पर्याय सुद्धा नव्हता. मला काय झालंय ना हे मला तुम्हाला सांगावंच लागेल. लपवून नाही चालायचं. मुळात ते लपायचंच नाही. स्वानंदी मला कळेल असं सांगशील का? स्पष्टपणे सांग, काय म्हणायचं तुला? मी 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 प्रेग्नेंट आहे. हे असावरी सायली, ऐका, ब्रेकिंग न्यूज आहे. काय? स्वानंदी प्रेग्नेंट आहे. प्रेग्नेंट? हो, ही गावठी स्वानंदी प्रेग्नेंट आहे. म्हणून बहुतेक ती गावाला गेली असणार. आणि आता लक्षात येतंय माझ्या असावरी की या वेळेला सारख्या चक्रा काय येत होत्या. शिखा शिखा ऐक ना, अगं असं कसं शक्य होईल? हे बघ, मला काय वाटतं, तू ना कदाचित चुकीचं ऐकलं असेल काहीतरी. काय मंद, माझ्या कानांनी ऐकलंय मी की ती प्रेग्नेंट आहे. आणि तुला खूप पुळका येतो ना तिचं. जा, तिचं नाव खराब झालंच आहे, तुझं पण होईल. जा, तिच्या पावलावर पाऊल ठेवलं तिच्या. जा 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 जा. जा. नाही नाही शिखा, आय एम सॉरी. हा, चल चल मूर्ख. असावरी, मग आता काय करायचं? बोंबा बोंब. दॅट्स माय गर्ल. गर्ल्स 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 गर्ल्स, आपल्याकडे ना ब्रेकिंग न्यूज आहे. अरे ती स्वानंदी आहे ना, प्रेग्नेंट आहे. काय? स्वानंदी प्रेग्नेंट आहे? हो ना, मीच मूर्ख आहे. मला तिचा पुळका आला होता, पण ही तर चंट निघाली. मला काय वाटतं, हे मूल ना त्या हिरोचं असेल. अगं तो बुकेवाला एकदा दारूच्या नशेत हॉस्टेलवर आला होता ना, तो सुजित सरपोतदार. हा, स्वानंदी ना सुजित सरपोतदार पासून प्रेग्नेंट असेल. यार, हिने तर चांगला श्रीमंत हिरो पाठवला. नाही नाही नाही, मला आहे ना तो दुसरा हिरो वाटतोय. तो नाही काय सारखा हॉस्टेलमध्ये यायचा, तो मॅडमचा पण लाडका झालेला. मणी आहे त्याचं नाव.
तो असेल बाळाचा बाप. काय सांगावं? मी तर ऐकलंय की ज्या फॅक्टरीत काम करायची ना तिकडे पण तिचं कोणाशी तरी अफेअर होतं म्हणे. मला असं वाटतं तो पण असू शकतो बाळाचा बाप. होय, त्याचं लग्न ठरलं होतं ना गावाच्या सरपंच बरोबर. तो कशावरून नसेल बाळाचा बाप? हो रे. ए काय चाललंय तुमचं कुसूर पुसूर? दुसरं काम नाही का तुम्हाला? तुम्हाला काय करायचंय? नसत्या चौकशा त्याला निघायत ना. ए दादा, तू कशाला एवढं बोलतोय? तुला पण पुळका येतोय का त्या स्वानंदीचा? आता काय बोलायचं राव, या हॉस्टेलमध्ये स्वानंदीचं खूपच हित चिंतन झालंय. चला मला सांगते मी. हे पांडुरंगा, त्या मुलीच्या नशिबात काय वाढून ठेवलंस तुझं तुलाच माहित. मणी, मणी कुठे होतास तू? तुला मीटिंग साठी नाशिकला जायला सांगितलं होतं ना डॅडनं. ती मीटिंग खूप महत्वाची होती. आता तिथे प्रकाशला पाठवायला लागलंय. आजकाल याचं लक्ष असतंच कशामध्ये? बहुतेक मुलीच्या नादाला लागला असेल कोणत्या तरी. सारखा इकडे तिकडे पळत असतो, विचारलं तर कशाचं उत्तर देत नाही धड. मॉम, बघितलंस, मला म्हणता तुम्ही याला नोकर नोकर म्हणून का म्हणतेस, पण हे बघ ह्याचं वागणं हे असं आहे. सांगितलेलं काम नाही ते नाहीच केलं, वरतून न सांगता गायब. घ्या अजून डोक्यावर बसवा तुम्ही. मॉम, मला काय करायचंय? बोलतोय ना मी. म्हणे कुठे गेला होतास तू? स्वानंदीच्या पोटातलं मूल सुजितचं तर नाही ना? बघ घुम्यासारखा उभा नुसता, उत्तर देतोय का तुला? हा मणी, काय रे, तुला विचारतोय. हा काहीतरी बोलणार आहेस की नाही? स्वानंदी, अगं अशी कशी प्रेग्नेंट आहे म्हणजे? अगं इम्पॉसिबल आहे. कोण बोललंय तुला? गावातल्या डॉक्टरने सांगितलं. सगळ्या गावासमोर सांगितलं. नाही, त्यांचा ना नक्कीच काहीतरी गैरसमज झाला असेल स्वानंदी. एकतर त्या गावात सरपंच, तो सरपंच स्वानंदी, त्याने कोणाला तरी मॅनिप्युलेट केलं नसेल ना? आपण परत एकदा चेक करूया. डॉक्टर तुम्ही प्लीज तिला पुन्हा एकदा चेक करा ना प्लीज. मॅम, मी करेक्ट आहे ना? हा, एकदा चेक करा. डॉक्टर प्लीज. त्या देवानं अक्कल बिक्कल दिली की नाही? बिचारीचं आधीच लगीन मोडलंय, कशा उगा त्रास देता रे? झाला तितका छळकूप झाला. जा बाई जा. काय सरपंच, इतकं झालं तरी पण अजून तुम्हाला त्या स्वानंदीच्या घरच्यांचा पुळ खायचोय का? स्वानंदीच्या प्रेमा वगैरे नाहीत ना? काय खरं दिसत ना बा तुमचं? थोबाड फोडीन. सरपंच, नाही म्हणजे मी काय म्हणतो, ते पोटातलं पोर
तुमचं तर नाही ना. जर का आता तू माझी मदत केली नाहीस तर खरंच मला पोलीस बोलवायला लागते हा. कारण त्या दिवशी पार्टीत तू काय केलंस हे माहिती आहे मला. नाही म्हणजे पार्टीला गेलेलाच ना हो. तिथं तर काही घडलं नाही ना. विचारलं मी. येस मॅडम, शी इज राईट. ती प्रेग्नेंट आहे. थँक्यू. ओके मॅडम, येते मी. टेक केअर. स्वानंदी, हे कधी घडलं आणि कसं घडलं? तू मला काहीच बोलली नाहीयेस याबद्दल. हे बाळ कोणाचं आहे स्वानंदी? स्वानंदी अगं बोल. स्वानंदी काय विचारते जेसी? सांगशील का? तुला कळतंय का ही गोष्ट किती सिरियस आहे ती? कोणाचं बाळ आहे हे? मॅडम मला नाही माहिती. मला खरंच नाही माहिती. मूल होण्यासाठी एका स्त्रीने एका पुरुषाने जवळ यायला लागते. पण मी माझ्या जागतेपणी तसलं काही बी केलं नाही हो. कधीच कुठल्या पुरुषाला माझ्या अंगाला हात लावू दिला नाही, ना कधी जवळ उभं केलं. मैत्री पलीकडे मी त्यांच्याशी कधीही कुठलाही संबंध ठेवला नाही. तरी सतत स्वतःला जपत राहिले, स्वतःची काळजी घेत राहिले. का? तर कधीच मला या गोष्टींमध्ये पडायचं नव्हतं. मॅडम, देवी आईची शपथ घेऊन सांगते, हे कसं घडलं, काय घडलं, का घडलं, यातलं मला काही बी माहिती नाही. हा, मला फक्त एवढं माहिती आहे की मी पवित्र आहे. मी खरंच काही बी केलं नाही. मी पवित्र आहे. स्वानंदी, त्या रात्री पार्टीत काय घडलं होतं? अगं जेसी, तुला तर माहितीच आहे ना, मला त्यातलं काही बी आठवत नाही. पार्टी? कुठली पार्टी? ज्या पार्टीमध्ये ही रात्रभर बाहेर होती आणि सकाळी
मणी हिला सोडायला आला होता ती पार्टी? बघितलं का मॅडम, तुम्ही जिला गावाकडची साधी सरळ मुलगी समजता ना, ती रात्रभर पार्टी करून आत्ता येतेय, ती अशी धडपडत चालत. तुला तुला काहीच आठवत नाही त्या रात्री काय झालं होतं? तुला खरंच काही समजलं नाही त्या दिवशी? ओ माय गॉड, स्वानंदी तुला कळतंय का? म्हणजे त्या रात्री तुझ्यावर काय जेसी? त्या रात्री माझ्या बरोबर काय? आय मीन मला असं वाटतंय की त्या रात्री बेशुद्ध अवस्थेत बोल की तुझ्यावर कोणीतरी रेप केला.